हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी बटाट्याचे पापड करणार आहे। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 1 किलो बटाटे घेतलेली आहेत। बटाटे मी शिजवून घेतलेली आहेत, तर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे मी सोलून घेणार आहे। इथे सर्व बटाटे सोलून घेतलेली आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे किसणी घेतलेली आहे मी, त्याने आपल्याला किसून घ्यायचे। पूर्ण बटाटे मी अशी किसून घेते। इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत। इथे बटाटे किसून झालेली आहेत, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। इथे मी काळी मिरी टाकणार आहे। तुम्हाला काळी मिरी नको पाहिजे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये। इथे मी जिरा घेतलेला आहे। जिरा मिक्सरला थोडा जाडसर वाटून घेतलेला आहे आणि हे टाकून घेऊयात। आता आपल्याला हे चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे। इथे हाताला तेल लावून आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला। पाटावरती एक मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती ते गोळी तयार करून ठेवलेली आहे। पुन्हा आपण हे प्लास्टिकचा पेपर पलटी करून घ्यायचे आणि ते ताट घेतलेलं आहे मी छोटा, ते आपल्याला दाबून असं त्याचं पापड तयार करून घ्यायचं। इथे बघा किती मस्त तयार झालेलं आहे। लाटायची गरज नाही आपल्याला, खूप मस्त पापड तयार होतात। आता असे सर्व पापड मी तयार करून घेते। इथे सर्व पापड आपले तयार झालेले आहेत। आता एक दिवस मी पूर्ण फॅन खाली ठेवून देणार आहे आणि सुकवून घेणार आहे। इथे आपले बटाट्याचे पापड सुकून तयार झालेले आहेत। इथे बघा हे फॅन खाली सुकवले आहेत, खूप मस्त सुकलेले आहेत। आता आपण तळून बघूयात। इथे बघा पापड खूप छान फुलला जाते। इथे तयार झाले। तेल फक्त माझा थोडा गरम झालेला आहे, त्याच्यामुळे ते लाल झाले।